शांती. सकल संत विचार मंच यांना पुन्हा एकदा आपण सर्वजण या माध्यमातून सुसंवाद साधत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की मी कोण आहे, मी कुठून आली आहे आणि माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. आणि आत्म्याचेही आपण 7 गुण पाहिले, संस्थेची थोडक्यात आपण माहिती पाहिली. बरेच जण कनेक्ट आहेत, बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल. आज आपण दुसऱ्या भागात भेटत आहोत. तर सर्वप्रथम म्हटलेलं आहे स्वतःची ओळख, समयाची ओळख, ईश्वराची ओळख. आपण पहिल्या भागामध्ये ऐकलं. तर मी कोण आहे आणि मला कुठे जायचं आहे आणि माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे. तर जसं आपण पाहतो की मनुष्य हा भूतलावर शरीर धारण करून विविध प्रकारचे पार्ट प्ले करत असतो, अभिनय करत असतो. परंतु हे सर्व अभिनय करणारा मी कोण आहे? तर आज आपण जे काही आपल्याला शरीराला नाव मिळालेलं आहे, शरीराचं घर अर्थात आत्म्याचं घर हे शरीर आहे, तर शरीराचंही घर आहे. आपल्या सर्वांची काहीतरी ओळख आहे. परंतु ही ओळख आहे जोपर्यंत आपण उभे आहोत. परंतु अगोदरही आणि नंतरही माझी ओळख काय आहे? तर त्या मीला आपण जाणून घेतल्यानंतर आपल्याला कोणाशी कनेक्ट व्हायचं आहे? तर ती वैश्विक शक्ती म्हटलेलं आहे. जसं मी मागच्या सेशनमध्ये उल्लेख केला, की जानेवारी महिना आमचा तपश्चर्येचा आहे. तर फेब्रुवारी महिना आम्हाला शिवरात्री, महाशिवरात्री ही 26 तारखेला येत आहे आणि आम्ही सर्वजण त्या तयारीला पण सुरुवात केलेली आहे. आणि मला सांगायला हाही आनंद होईल, की 9 फेब्रुवारीला सकाळी 7 ते 9 सिस्टर शिवानी मेन यांचंही लेक्चर जगदंबा भवन उंडरी पिसोळी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याचाही सर्वांना लाभ घेता येईल म्हणून त्याची लिंकही ठेवलेली आहे. कोणाला ऑनलाईन जर रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा तिथे लेक्चरला यायचं असेल तर ती पण सुविधा ठेवलेली आहे. त्याचबरोबर शिवरात्री, महाशिवरात्री हा जो उत्सव आपण साजरे करतो. परमात्मा भारत भूमीवर येतो आणि ही भारत भूमी ही सर्वश्रेष्ठ भूमी आहे. कारण परमात्म्याची अवतरण भूमी आहे, संतांची तपस्या भूमी आहे आणि देवतांची कर्मभूमी आहे. अशा ह्या भूतलावर म्हटलेलं आहे भारत हे सर्वश्रेष्ठ तीर्थस्थान आहे. तशी तर तीर्थस्थान आपल्या भारतामध्ये खूप आहेत, पण पूर्ण भारतच आपला तीर्थस्थान आहे. आणि अशा पवित्र पावन भूमीवर आपण राहत आहोत आणि म्हणून परमात्मा धरतीवर आलेल्याचं प्रतीक किंवा ह्या संस्थेच्या द्वारे ईश्वर कार्य करत आहे. जसा काही उल्लेख गीतेमध्ये पण आलेला आहे. साधारण वृद्ध मानवी शरीराचा आधार घेऊन परमात्मा या कलयुगाचं सतयुगामध्ये परिवर्तन करत आहे. तर वर्तमान समय जो आहे तो महापरिवर्तनाचा आहे. तर परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. जसं ऋतूंमध्ये परिवर्तन आहे. आज तारखांमध्ये परिवर्तन आहे, आठवड्यामध्ये परिवर्तन आहे, सेकंदामध्ये परिवर्तन आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये पण परिवर्तन आहे. बचपन, युवा, ग्रहस्थ आणि बुढापा म्हटलं जातं. आणि आज प्रत्येक प्रसंग हा परिवर्तनशील आहे आणि तो आपण स्वीकारतो. तेव्हा आपलं मन जे आहे, त्या सुंदर विचाराने आपण जसं मेडिटेशनच्या आधारे आपण आपलं जीवन छान आनंदी जगू शकतो. तर ईश्वराने म्हटलेलं आहे, कशासाठी अवतरण ईश्वराचं आहे? तर उल्लेख येतो की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अर्थात जेव्हा भूतलावर पाप कर्म अति शिगेला पोहोचतात, तेव्हा त्या वाईट गोष्टींचा शेवट अंत आणि पुन्हा चांगल्या गोष्टीची निर्मिती असं म्हटलं जातं. तर प्रत्येक गोष्ट जेव्हा अति होते त्याचा अंत आणि पुन्हा सुरुवात छान म्हटलं जातं. जसं रात्रीच्या गर्भामध्ये उद्याचा उषःकाल म्हटलेला आहे. भले घोर काळोखी रात्र आहे, पण त्याच्यामध्ये पहाट ही लपलेली आहे. त्याचप्रमाणे आज आपण म्हणतो की घोर कलयुग आहे. काय कलयुग आहे म्हणतो आपण. कलयुगाचं पण अंतिम चरण सुरू आहे. ज्याची लक्षण आज आपण पाहत आहोत. ग्लोबल वॉर्मिंग आहे. बऱ्याच प्रकारच्या आज मानवांना जीवन जगत असताना स्ट्रगल करावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय. रोजचा दिवस हा मनुष्याला एक आव्हान आहे आणि ते आव्हानं पेलवता पेलवता काहींना ते पेलवलं जात नाही, तर अन्यरित्या त्याला रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातो.
परंतु मेडिटेशन हे उत्तम माध्यम आहे मनाला शांत ठेवण्यासाठी आणि येईल त्या प्रसंगाला धैर्याने सामोरं जाण्यासाठी. आणि म्हणून परमात्मा म्हणत आहेत, की मी धर्तीवर येऊन जे सर्वश्रेष्ठ ह्या विद्यालयाच्या द्वारे जे कार्य करत आहे, त्या ईश्वरीय कार्याला ओळखून आपला समय, संकल्प, श्वास, जीवन सफल करावं. अर्थात आपण सगळेजण जगत आहोत. आज प्राणी जगत आहेत, मनुष्यही जगत आहे. पण आज जगण्यामध्ये काहीतरी फरक असायला हवा. कारण आपण बुद्धिवान आहोत, समजदार आहोत. आज प्रत्येक क्षेत्राचं ज्ञान मनुष्याला आहे. मोबाईलच्या द्वारे, इंटरनेटच्या द्वारे आपण दूरची दुरी कमी केलेली आहे, पण आंतरिक दुऱ्या आणि दऱ्या मात्र वाढत चाललेल्या आहेत. तर आज घरामध्ये जरी आपण एकत्र राहत असलो तरी सुसंवाद साधण्यासाठी आज कोणालाही वेळ नाही, कारण प्रत्येक जण हा बिझी आहे, व्यस्त आहे. परंतु ती व्यस्तता काही कार्यांची आहे, ती ठीक आहे. परंतु कार्याच्या व्यतिरिक्त पण आपण एकमेकांशी घरात आल्यानंतर तरी सुसंवाद साधायला हवा. परंतु म्हटलेलं आहे, की सायन्सची साधनं ही भौगोलिक सुख आपल्याला देत आहेत. परंतु आंतरिक सुख अर्थात मनाची शांती, सुख, खुशी मात्र ह्या सर्व गोष्टींपासून आपण दूर जात आहोत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, आज आपण शिवरात्री साजरी करतो, नवरात्री साजरी करतो, आणखीन जन्माष्टमी. हे सगळे जे सण साजरे केले जातात ते रात्रीचे आहेत. तर कोणती रात्र आहे? तर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र ज्याप्रमाणे आहे, जे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु सृष्टी चक्रामध्ये जशी 4 युग येतात, ज्याला सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलह म्हटलेलं आहे. कलयुग किंवा कलहयुग. तर आज घराघरांमध्ये जे आज तू मी असं जे चाललेलं आहे, त्याचा मेन आधार आहे आपल्या आंतरिक षडरूपूंची प्रवेशता, ज्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि आळस म्हटलेलं आहे. आणि अशा ह्या षडरूपांवर जेव्हा आपण विकारांवर जेव्हा विजय प्राप्त करतो, तेव्हा घराघरांमध्ये काय, परंतु संपूर्ण विश्वामध्ये शांती ही जरूर निर्माण होईल. आणि हाच उद्देश घेऊन ही संस्था अनेक वर्ष कार्य करत आहे. तर सर्वप्रथम म्हटलेलं आहे, शांती स्थापन करण्याचं कार्य आपण स्वतःच्या घरापासून सुरू करूयात. कारण चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हटलेलं आहे. परिवर्तन आज समोरच्याने केलं पाहिजे, ह्यांनी बदललं पाहिजे, त्यांनी बदललं पाहिजे. त्यापेक्षा परमात्मा आम्हाला मंत्र देतात, की स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन. तर परिवर्तनाचा सर्वप्रथम जो फायदा आहे, लाभ आहे, तो स्वतःला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगते, की चेंज ह्या गोष्टी आपल्या आपल्या बदलायला हव्या किंवा परिवर्तन करायला हव्या, तर त्या आपण स्वीकार केल्या पाहिजे. कारण परिवर्तनाचं सुख जसं मी सांगितलं, की स्वतःला प्राप्त होतं. मग परिवर्तन ते आंतरिक मनामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो किंवा महसूस करतो, रिअलाईज करतो, तेव्हा परिवर्तन करणं शक्य होतं. आणि परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. आणि कलयुगातून आपण सतयुगामध्ये जात आहोत. तर मधला काळ जो आहे, ज्याला संगम युग म्हटलेला आहे, ज्या संगमावर आत्मा आणि परमात्म्याचं सुंदर मिलन आहे, ज्या मिलनाने आत्मा हा पवित्र बनतो, पावन बनतो, स्वच्छ होतो. जसा त्रिवेणीवर लोक स्नान करत आहेत, अनेक जन्माचे पाप धुतले जातात अशी मान्यता आहे. परंतु हा संगम आहे आत्मा आणि परमात्म्याचा, किंवा कलयुगाचा अंत आणि येणारी दुनिया, ज्याला स्वर्ग, सतयुग, हेवन म्हटलंय, पॅराडाईज म्हटलेलं आहे. अशा येणाऱ्या समयाच्या मधला काळ जो आम्हाला मिळालेला आहे, त्या आत्म्याला क्लीन करण्यासाठी मिळालेला आहे. जसं आपण पाहतो, की दागिने जर आपल्याला स्वच्छ करायचे आहेत किंवा त्याच्यातली जर भेसळ काढायची असेल, तर आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवलं किंवा गरम पाण्यात जरी टाकलं, तरी ते क्लीन होतील. परंतु त्याच्यातली मिलावट जी आहे, भेसळ आहे, ती निघणारी नाहीये. त्याचप्रमाणे आज आपण बाहेरील सर्व जे काही उपाय करत आहोत, ते देहासाठी आहेत, शरीरासाठी आहेत. परंतु मनाला मात्र क्लीन करायचं असेल, तर ती परमात्म्याची स्मृती हवी, आठवण हवी. त्याच्यासाठी म्हटलेलं आहे, राजयोगाचा अभ्यास आणि मी कोण आहे आणि मला कोणाशी कनेक्ट व्हायचं आहे आणि त्या कनेक्ट होण्याने फायदे काय आहेत. जसं आपण पाहतो, की एखादा पेपर जर असाच उन्हामध्ये जर ठेवला तर तो पेट नाही घेत. परंतु त्याच्यावरती जेव्हा बहिर्वक्र भिंग पकडलं जातं,
तेव्हा ती सूर्याची किरण एकाग्र होऊन तो कागद पेट घेतो. त्याप्रमाणे मेडिटेशन हे एक माध्यम असं आहे की ज्याच्यामध्ये अनेक जन्माचे आपले पाप नाहीसे होतात. आणि म्हणूनच आज साधक साधना करतात ईश्वराला भेटण्यासाठी किंवा ईश्वराशी एकरूप होण्यासाठी किंवा मोक्ष आणि मुक्तीसाठी. हे सगळे आपण उपाय करतो, परंतु परमात्मा प्रॉपर कोण आहे आणि माझा आणि त्या परमात्म्याचा काय संबंध आहे, काय परिचय आहे, काय प्राप्ती आहे, तोपर्यंत हा योग योग होत नाहीये. आपण सगळेजण नामस्मरण करतो. ईश्वराचं नाव आपल्या मुखामध्ये असतं. कोणी कृष्ण म्हणेल, कोणी शिव म्हणेल, कोणी राम म्हणेल. परंतु म्हटलेलं आहे, परमात्मा हा गॉड इज ट्रूथ आहे, सत्य आहे, अजर अमर अविनाशी आहे. आपल्या सर्वांना देह आहेत. मग ते 33 कोटी देवता असो की 700 करोड मनुष्य असो, आम्हा सर्वांना देह आहेत. आणि ज्याने देह धारण केलेला आहे त्याला जन्म आणखी मृत्यू ह्या चक्रामध्ये मानवाला, ज्याला म्हटलेलं आहे आवागमन, येणं आणि जाणं, हे मानवांसाठी आहे. परंतु परमात्मा हे आपल्या सर्वांपासून वेगळा आहे. तो सच्चिदानंद आहे, निराकार निर्गुण आहे आणि जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही, अभोक्ता अव्यक्त अकर्ता आहे. ज्याला साधारण मानवी शरीराचा आधार घेऊन त्या मनुष्य शरीराचा आधार घेऊन त्या सृष्टीचं परिवर्तन करण्याचं कार्य ईश्वराला करण्यासाठी धर्तीवर यावं लागतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे की मला ओळखणारे ही विश्वाची संख्या जरी अनेक असली तरी कोटो में कोई और कोई में कोई, अर्थात विरळे थोडेफार मनुष्य आत्मे ईश्वराला ओळखतात. कारण त्याला ओळखण्यासाठी हे चर्मचक्षु नाही, तर ज्ञान नेत्र जो शंकर देवतेला दिलेला आहे. 33 कोटी देवतांमध्ये शंकर महादेवतेला हा थर्ड नेत्र दिलेला आहे, ज्याला डिवाइन इनसाइट म्हटलेला आहे. ज्याच्या आधारे आपला हा दिव्य आणि अलौकिक जन्म होतो, ज्याच्यामध्ये सुंदर जर्नी आपली अध्यात्माची सुरू होते. ज्याप्रमाणे आपण पाहतो मदर टेरेसा आहेत, सिंधुताई सतपाळ आहेत, ज्यांच्या जीवनाला एक टर्न मिळाला आणि त्यांचं टोटल जीवन बदललं. असे अनेक उदाहरणं आहेत, संतांची आहेत, महात्म्यांची आहेत. त्याचप्रमाणे हे जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करतो, ते प्रजापिता ब्रह्माचे ईश्वराने माध्यम घेतलं आणि ज्याच्या आधारे हे कार्य आरंभ केलं. तो दिवस म्हणजे आमच्यासाठी शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री म्हणजे म्हटलेलं आहे डायमंड तुल्य जयंती आहे, हिरे तुल्य जयंती आहे. कारण परमात्मा धर्तीवर आल्यानंतर सृष्टीमध्ये परिवर्तनाला सुरुवात होते आणि तो जो काळ आहे तो महापरिवर्तनाचा आहे. तर काय परिवर्तन आहे, कशामध्ये परिवर्तन आहे? तर आज असं मी म्हटलं की मनुष्य हा शिक्षण आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमाने आपण एकमेकांशी जुडले जातोय, पण मन मात्र सर्वांची दूर होत चाललेली आहेत. आणि त्या मनाला जेव्हा आपण सुंदर विचार देतो किंवा मेडिटेशन करतो किंवा चांगले विचार घेतो, तेव्हा आपण एकमेकांशी सुसंवाद साधायला सुरुवात करतो. कारण जी काही साधना आहे ती सॅटेलाइट आहे, ते कुठपर्यंत आहे, हे सगळे आधार पूर्वी नव्हते. तेव्हा आपल्या सर्वांचं जीवन कसं होतं, साधना नव्हती, परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये एक साधना होती. आज प्रत्येक गोष्ट ही बटनावर येऊन पोहोचलेली आहे. आपल्याकडे वेळ आहे, वेळ नाही असं नाही म्हणता येणार, परंतु वेळ नाही असं नाही म्हणता येणार. आपल्याकडे वेळ आहे, परंतु तो वेळ आपण सत्कारणी लावायला हवा. आज आपला वेळ जो आहे तो अनावश्यक गोष्टींकडे आपण न घालवता, अनेकांच्या चिंतनामध्ये न घालवता, अनेकांचे उनी न काढता, ईश्वर म्हणतात की तुमचं जीवन खूप, टाइम इज मनी म्हटलेलं आहे आणि जीवन हे आपले हिरेतुल्य आहे. त्या जीवनाचा आणि समयाचा आपल्याला खूप छान उपयोग करता यायला पाहिजे. जरी ऐकणारे श्रेष्ठ ज्येष्ठ जरी असले तरी आपल्याकडे वेळ आहे, पण तो वेळ मी जसं म्हटलं की त्या जसं टाइम मॅनेजमेंट, जसं दिवसभराच्या दिनचर्येची आपण एक आखणी करतो, त्याचप्रमाणे मनाला पण आपण एक सुंदर विचार देतो, तेव्हा या सर्व गोष्टींपासून आपण एक जगण्याचा आणि जीवनाचा आनंद घेत राहतो.
आणि म्हणून शिवरात्री जी साजरी केली जाते त्याचं प्रतीक म्हटलेलं आहे प्रजापिता ब्रह्मा या संस्थेचे संस्थापक, ज्यांचं माध्यम भगवंताने 1937 साली घेतलं, ज्याच्या अगोदर त्यांचं जीवन होतं. पण वयाच्या 60 नंतर त्यांच्या जीवनाला एक परिवर्तन घडून आलं आणि या परिवर्तनाच्या आधारेच ते सर्वश्रेष्ठ बनले आणि वयाच्या 93 म्हणजे 33 वर्षामध्ये ह्या राजयोगाचा आणि ज्ञानाचा असा अभ्यास केला की ते आज पहिल्या नंबरने गेलेले विद्यार्थी आहेत. म्हणून त्यांचं आम्ही अनुकरण करतो आणि आठवण मात्र निराकार परमात्म्याला करतो. तर परमात्मा हा पण निराकार आहे, परंतु धर्तीवर त्यांना येऊन आपलं कार्य करायचं आहे. अर्थात सृष्टीचं महापरिवर्तन आणि येणारी जी नवीन दुनिया आहे, सतयुग आहे, स्वर्णिम युग आहे, त्याची निर्मिती करण्यासाठी त्यांना 3 देवतांची स्थापना करावी लागते. त्यांना म्हटलंय ब्रह्माच्या द्वारे ह्या संस्थेची स्थापना आहे. विश्व परिवर्तनासाठी शंकर देवतेला निमित्त केलेला आहे आणि ह्या सृष्टीच्या महापरिवर्तनानंतर अर्थात विनाशानंतर ह्या भारत भूमीवर जेव्हा स्वर्ग येईल त्याची पालना स्वयं विष्णू देवता, विष्णू अर्थात लक्ष्मी नारायण कंबाईंड स्वरूप, ह्या तिन्ही देवतांच्या द्वारे धर्तीवर परमात्म्याचं कार्य सुरू आहे. आणि म्हणून आज आपण शिवरात्री साजरी करतो, नवरात्री साजरी करतो. जसं मी म्हणाले की 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण सृष्टी चक्रामध्ये सतयुग त्रेता दिवस आहे आणि द्वापार आणि कलयुग अज्ञानाची रात्र आहे आणि संगम युग अर्थात ईश्वराबरोबर राहण्याचा समय, संग बरोबर राहण्याचा समय म्हणजे ब्रह्ममुहूर्त आहे. आणि जसं आपण पाहतो की दिवसभराच्या दिनचर्येमध्ये जशी सुरुवात ही पहाट ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, फार सुंदर सगळेजण काही ना काहीतरी ईश्वराचं नामस्मरण, कोणी एक्सरसाइज म्हणजे सकाळची जी सुरुवात आहे ती सुंदर विचाराने केली जाते. त्याचप्रमाणे 12 तासाचा दिवस संपल्यानंतर ज्याला आपण संध्याकाळ म्हणतो, रात्र आरंभ होण्याआधीचा काळ, दिवाबत्तीचा काळ आहे. तर हे दोन्ही समय जे आहेत ते पुण्य कर्म करण्याचे आहेत, श्रेष्ठ कर्म करण्याचे आहेत. कुठेतरी आपण म्हणतो की भगवंताला देवाच्या दारामध्ये दिवा लावून आपण नमस्कार करा म्हणतो. तर अशा दोन्ही वेळा ज्या आहेत त्या नामस्मरणाच्या आहेत, ईश्वराची आठवण करण्याच्या आहेत. आणि आपणही म्हणतो की संध्याकाळची वेळ आहे, दिवाबत्तीची वेळ आहे, तर दारघरं उघडी ठेवा असं म्हटलं जातं. कारण लक्ष्मी किंवा देवी देवता ब्राह्मणाचा हा समय असतो. त्याचप्रमाणे वर्तमान समय जो आहे तो श्रेष्ठ कर्म करण्याचा समय आहे. कारण कलयुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात संधी काळ म्हटलेला आहे आणि संधी अर्थात ईश्वराशी एकरूप होऊन आपल्याला श्रेष्ठ कर्म करण्याचा समय आहे. आणि म्हणून ईश्वराने ह्या 3 देवतांच्या द्वारे, ह्या संस्थेच्या द्वारे परमात्मा गेले अनेक वर्ष अविरतपणे निस्वार्थपणे सेवा सर्वजण करत आहेत. आणि ह्याचा एकच उद्देश आहे की सर्वांनी ह्या देहामध्ये स्वतःला मी कोण आहे त्या मीची सत्य ओळख करून घेऊन धर्तीवर जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा ते कर्म सुखदायी होतात. कारण संकल्प बीज, कर्म बीज आणि दोन्ही बीजे जर चांगली आहेत तर फळ ही निश्चितरित्या आपल्याला चांगली प्राप्त होतात. जसं आपण म्हटलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अर्थात मनुष्य जर कडू कारल्याचं बीज घातलं आणि गोड केळींची अपेक्षा केली तर त्या केळी नाहीत येणार, कडू कारलीच येणार. त्याप्रमाणे आज मनुष्य जीवनामध्ये सुख, शांती, आनंद, खुशी ही इच्छा ठेवतो. परंतु ती केव्हा फळ प्राप्त होतील? जर आपले विचार चांगले असतील, कर्म चांगले असतील तर निश्चितपणे फळप्राप्ती चांगली होते. म्हणून आज कुठे रिपेअर होण्याची गरज आहे? तर विचारांमध्ये. जितके विचार श्रेष्ठ, कर्म श्रेष्ठ, वाणी श्रेष्ठ, तितकेच आपल्या जीवनामध्ये सुख शांती पण ऑटोमॅटिक प्राप्त व्हायला लागते. जसं आपण पाहतो की सागराच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर आपण म्हणत नाही सागराला की मला थंड थंड हवा दे. सागराच्या किनाऱ्यावर गेलं की आपल्याला निश्चितपणे ती शीतलतेचा अनुभव होतो. गार्डन मध्ये गेल्यानंतर फुलांच्या सुगंधाचा अनुभव होतो. अग्नी शेजारी गेलात तर गरमीची अनुभूती होते. त्याप्रमाणे परमात्मा आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांचा पिता, ज्याला सागर म्हटलेला आहे, ज्ञानाचा सागर, शांतीचा सागर, प्रेमाचा सागर, दुःखार्ता सुख करता पतित पावन अगाध त्याची महिमा आहे. आणि अशा परमात्म्याचं प्रतीक म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. तर आज शिवरात्रीला आपण उपवास करतो.
उपवासाचा काय अर्थ आहे? दैनंदिन जीवनामध्ये जी आपण भाजी-पोळी न खाता फराळाचे पदार्थ घेतो, ज्याला उपवास म्हटलेला आहे. पण ॲक्चुअली उपवासाचा अर्थ आहे उपवास. ईश्वराच्या सानिध्यात मन, बुद्धीने राहणं. परंतु विचाराने न राहता आपण दिवसभरात कधी वेळ मिळाला तर नमस्कार करतो, मंदिरात जाऊन येतो, दर्शन घेऊन येतो. पण स्वतःसाठी काहीतरी असा एक सुंदर विचार घ्यावा, की मी आजपासून आणि आत्तापासून असे विचार करेन आणि जे काही मनाला दुःख देणारे, त्रास देणारे विचार आहेत, ते मी याच ठिकाणी ईश्वराला अर्पण करते आणि चांगल्या विचाराने माझा दिवस किंवा दिनचर्या सुरू करते, असा हा उपवासाचा अर्थ आहे. तर आज आपण पाहतो, की व्रत आणि उपवास म्हटलेला आहे. काही-काही इतके कडक उपवास केले जातात, व्रत केले जातात, की काही पाणी पण ग्रहण करत नाहीत. दिवसभर उपाशी राहतात. तर ईश्वराने आपल्याला कोणता उपवास करायला सांगितलेला आहे? तर जसं मी षडऋतूंचा उल्लेख केला, की आज बॉडी समजल्यामुळे आपल्याला ह्या विकार जे आहेत ते हवी होतात. सर्वप्रथम म्हटलेलं आहे, कामविकार अर्थात शरीराची जी मर्यादा आहे, त्याला म्हटलेलं आहे पवित्रता, शुद्धी आणि देह जर मंदिर आहे आणि आत्मा जर मूर्ती आहे, तर आपल्याला शरीराची पण शुद्धी ठेवायची आहे, मर्यादा सांभाळायची आहे. नंतर म्हटलेलं आहे क्रोध. क्रोध हा पण एक अग्नी आहे, ज्याच्यामध्ये मनुष्य स्वतः दुःखी होतो, इतरांना दुःखी करतो. तर क्रोधी म्हटलेला आहे, क्रोधी जो असतो त्याचं मन जे आहे, बुद्धी जी आहे ती कंट्रोलमध्ये नाही राहत, डिस्टर्ब होतो. बुद्धी अर्थात विवेक नाहीसा होतो आणि त्यावेळेला तो काय करतो त्याचं त्याला भान नाही राहत. आणि नंतर जेव्हा शांत डोकं होतं, तेव्हा त्या जे काही कर्म करतो उलट-सुलट त्याचा मग त्याला पश्चाताप होतो. आणि म्हणून क्रोधावर पण आपण विजय मिळवायचा आहे. जसं म्हटलेलं आहे, क्रोधी व्यक्ती ज्याच्या घरातलं पाण्याचं मटकेही सुकतात, अर्थात विवेक विवेक नाहीसा होतो आणि अनर्थ कर्म केले जातात. तर त्या क्रोधाने आपल्या शरीरातलं रक्त जे आहे, ब्लड सर्क्युलेशन म्हणूयात आपण, ते वेगाने सुरू होतं आणि आपल्या हृदयावरती प्रेशर येऊन हार्ट अटॅक पण येतो. अशा अनेक उदाहरणं रागामुळे किती नुकसान झालेलं आहे, हे आपण ऐकतोय, ऐकत आहोत, पाहत आहोत. तर ह्या क्रोधावर पण आपण विजय मिळवायला हवा. तर हे अवगुण तर आहेत, पण त्याच्या अपोजिट आपण एखादा गुण धारण करूयात. जसं क्रोधानंतर आहे काम, क्रोध, लोभ म्हटलेला आहे. तर लोभ अर्थात अनावश्यक संग्रह वृत्ती. त्याला म्हटलेलं आहे, की अन्न, वस्त्र, निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु आज इच्छा आणि आवश्यकता याच्यामध्ये फरक आहे. परमात्मा म्हणतात, की तुमच्या गरजा ज्या आहेत त्या मी पूर्ण करतो, पण इच्छांना कुठेही अंत नाहीये. इच्छा अर्थात ज्याप्रमाणे सागरावरती अनेक प्रकारच्या लहरी, लाटा निर्माण होतात. एक संपली की दुसरी निर्माण होते. त्याप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे. तो कोणत्या मोडवर समाधानी आहे किंवा ईश्वराला म्हणेल, की "हे परमेश्वरा, मी आता माझ्या जीवनामध्ये खूप आनंदी आहे, खूप खुश आहे, सुखी आहे. मला आता काहीही नको आहे." असा तो कोणता क्षण आहे? तर आयुष्यामध्ये कुठेतरी आपण थांबायला हवं. अर्थात टर्निंग पॉइंट म्हटलेला आहे. ईश्वराला एका दिवशी असा नमस्कार करा, की परमात्मा, हे ईश्वरा मला स्वास्थ्य आणि जगाला शांती मिळो, ही आपण जरूर त्याच्याकडे प्रेयर करूयात. परंतु मनातल्या इच्छांवर कुठेतरी कंट्रोल, नियंत्रण ठेवूयात. जसं म्हटलेलं आहे, की इच्छा अच्छा बनणे नाही देती. आज मानवी मन अशी झालेली आहे, की माझंही माझं आणि तुझंही माझं, ही जी भावना निर्माण होतीये, ती आपल्याला त्रास देतीये. आज आपल्याकडे जे आहे त्याचा आपण आनंद घेत आहोत का? नाही. मग आज आपल्याला हव्यास कशासाठी हवा आहे? तर कुठेतरी ह्या मनावर बंधनं, अनावश्यक ज्या गोष्टींची इच्छा आहे, त्याला कुठेतरी मर्यादा यायला हवी. नंतर म्हटलेलं आहे मोह. तर लोभ जो आहे तो वस्तू, पदार्थ या गोष्टींचा असतो. जीवन जगण्यासाठी जे आपल्याला आवश्यक आहे, ते जरूर परमात्मा म्हणतात यूज करा, वापरा, परंतु अनावश्यक संग्रहवृत्ती. नंतर म्हटलेलं आहे मोह हा आपला व्यक्तींमध्ये असतो.
मोह अर्थात श्रीकृष्णाचंही एक नाव आहे मोहन. नो मोहन न अटॅचमेंट. अर्थात आपल्याला सर्वांचं सर्व करायचं आहे. पती आहे, पत्नी आहे, मुलं आहेत. जे काही आपल्या देहाचे संबंध आहेत, नाती आहेत, त्या सर्वांचं सर्व करत असताना आपल्याला आंतरिक विरक्ती निर्माण व्हायला पाहिजे. अर्थात बॅलन्स साधता यायला पाहिजे. अटॅच पण नाही आणि डिटॅच पण नाही. अर्थात एक सुंदर आपल्याला हा सर्व कारोबार करता येतो. केवळ अध्यात्म ज्ञानाच्या आधारे आपण हे संतुलन, बॅलन्स छान साधता येतं. तर मोह अर्थात माझा पती, माझी पत्नी, जसं आपण पहिल्या लेसनमध्ये पण पाहिलं, की हे सर्व माझं, माझं आणि ओझं म्हटलेलं आहे. तर ओझं घ्यायचं नाहीये. आपण विश्वस्त आहोत. सांभाळणारा सर्व परमेश्वर आहे. आपण केवळ निमित्त आहोत. करता करविता भगवंत आहे. आज आपण देहात आत्मा आहे, तोपर्यंतच आपण उभे आहोत, तोपर्यंतच माझी ओळख आहे, आयडेंटिटी आहे. परंतु ह्या देहातून आत्मा, जीव, प्राण जेव्हा निरोप घेतो, तेव्हा आपलं सर्वप्रथम सातबारा कमी होतो. म्हणून ज्या गोष्टींचा आपल्याला अभिमान आहे, गर्व आहे, घमंड आहे, ह्या सर्व गोष्टी नको आहेत. आणि मोह म्हटलेला आहे ह्या सर्व गोष्टीतून जेव्हा आपण आणि म्हणून श्रीकृष्णाने पण अर्जुनाला मोह काढण्यासाठी 18 अध्याय गीतेमध्ये सांगितलेले आहेत, की ह्या सर्व गोष्टीतून मोह काढून टाक आणि नष्टो मोहा स्मृती लब्धा. अर्थात एक मला शरण ये, तेव्हाच मुक्ती, मोक्ष असा हा प्राप्त होतो. तर सांभाळायचं आहे, परंतु मी जसं सांगितलं, की बॅलन्स, डिटॅच आणि अटॅच. सांभाळा, परंतु कुठेही गुंतता कामा नये, ही आहे मोहरहित कारोबार. नंतर म्हटलेलं आहे काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार. तर नेहमी आपण शिवाच्या मंदिरामध्ये जाताना शिवाच्या मंदिराचा दरवाजा हा छोटा आहे. बाकी मंदिरांचे दरवाजे हे मोठमोठाले आहेत आणि शिवाच्या मंदिराचा दरवाजा छोटा आहे. अर्थात आपल्याला थोडंसं वाकून जावं लागतं दर्शन घेण्यासाठी. तर परमात्मा हा सर्वोच्च आहे, सर्वशक्तिमान आहे, ऑलमाइटी ऑथॉरिटी आहे आणि विश्वाचा कारोबार परमेश्वर सांभाळत आहे. निराकार आहे, परंतु संपूर्ण भार आज परमात्म्याने घेतलेला आहे. म्हणून काही वेळेस म्हणतो आपण, ही पृथ्वी आता मानवाच्या हाताळण्यामध्ये नाहीये, तर आता ही पृथ्वी केवळ भगवंतच हाताळत आहे. तर असा परमात्मा सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ असूनही त्यांना कोणत्याही प्रकारचा अभिमान, गर्व नाहीये. आणि म्हणून म्हटलेलं आहे, गर्व हा कमी करण्यासाठी नम्रता ही आत्म्यामध्ये धारण व्हावी. बाहेरील झुकणं अर्थात जीव आणि शिव ह्याचं जर मिलन व्हायला हवं असेल, तर ही कुठेतरी गुणांचं संतुलन हवं. तेव्हा आपण जीव आणि शिव ह्याची एकरूपता होते. आणि म्हणून जेव्हा एखाद्या झाडाला खूप फळं लागतात, तेव्हा ते झाड इतरांच्या सेवेसाठी झुकतं. आणि मनुष्याकडे जे नाहीये ते आलं, की त्याला एक प्रकारचा अहंकार येतो, अभिमान येतो. मीपणाची स्मृती राहते, की मी फलाना, मी फलाने. परंतु ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या, ह्या क्षणिक आहेत, टेम्पररी आहेत. आज आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग ठिकठिकाणी आपण काय चाललंय जगामध्ये ते पाहत आहोत. आज वेशीत आहे, परंतु ते पुन्हा आपल्या दारापर्यंत नेण्यासाठी वेळ लागणार नाही या गोष्टींना. आणि म्हणून विरक्ती कुठेतरी आंतरिक असायला हवी. ती क्षणिक किंवा एखाद्या प्रसंगाने येणारी विरक्ती वेगळी आहे. आणि समज आणि ज्ञानाच्या आधारे जी विरक्ती येते, ती कायमची होते, अविनाशी होते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, अहंकारही नको. आणि अहंकारी व्यक्तीची तुलना जी आहे ती खजुराच्या झाडाशी केली जाते. कारण खजुराचं झाड हे उंच असतं, ज्याची फळं खाता येत नाहीत आणि वाटसरूंना सावली मिळत नाही, कारण उंच झाड असतं. आणि म्हणून म्हटलंय, महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाजती. आज जिथे नम्रता आहे, तिथं खूप काही ऍडजस्टमेंट आहे, सहनशक्ती आहे, एकमेकांना समजून घेणं आहे. तर असा हा इगो आपल्यामधला निघून जायला हवा, कारण अहंकाराने नुकसान खूप आहे. आणि म्हणून ही सर्व प्राप्ती आपण ओम जय जगदीश हरेच्या प्रेयर मध्ये म्हणत आलो, की क्या लागे मेरा सब कुछ तेरा. आपण प्रेयर मध्ये भगवंताच्या समोर, ईश्वरासमोर कबूल करतो, की माझं इथं काही नाहीये, मी आलोय एकटा आणि जाणारही एकटाच आहे. परंतु भगवंत आम्हाला आठवण करून देतात,
की तुम्ही हे म्हणत आलात, परंतु ते आता कृतीमध्ये येऊ द्या. आणि कृतीमध्ये येण्यासाठी मनोबल हे स्ट्रॉंग असायला हवं. आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात, परंतु जसं आपण म्हणतो की कळतं पण वळत नाहीये. आणि ते मनाला वळवण्यासाठी मनबुद्धीला लगाम अध्यात्माची असायला हवी. आणि म्हणून म्हटलं की मन जिते ते जगत जिते. ज्याने स्वतःच्या मनावर संयम प्राप्त केलेला आहे, तो विश्वावर पण करू शकतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, अहंकार कोणत्याही गोष्टीचा न ठेवता एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जे माझ्यामध्ये आहे ते इतरांना सडळपणे देता यायला हवं. आणि जे इतरांमधलं चांगलं आहे ते मला घेता आलं पाहिजे. ती दृष्टी अध्यात्माने प्राप्त होते. तर अनावश्यक गोष्टींना विचार करायचा आहे, न पाहायच्या आहेत, न ऐकायच्या आहेत. म्हणून 3 वानरांची उदाहरणं आहेत. डोळ्यावर हात आहे, मुखावर आहे, कानावर आहे. परंतु ऍक्च्युली हे वानरांसाठी नाहीये. हे मनुष्यांसाठी आहे. आपण अनावश्यक गोष्टी पाहतो, अर्थात कॅमेरा आहे डोळे. जे मनपटलावर दिवसभर जे काही आपण पाहतो, म्हटलंय मनी वशे ते स्वप्नी दिसते. तसेच आपण चिंतन करतो आणि तसेच आपण बनतो. ऍक्च्युली आपण तसे नसतो. आणि म्हणून आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या जीवनावर होत राहतो. म्हणून संग चांगले असायला हवे, विचार चांगले असायला हवे, तर आपण जीवन एक सुंदररित्या जगतो किंवा त्याचा आनंद घेता येतो. तर अहंकार म्हटलेला आहे. नंतर आहे आळस. तर आळशी व्यक्ती कसा ओळखायचा? तर एखाद्या व्यक्तीला जर आपण म्हटलं की हे कार्य माझ्यासाठी अर्जंट आहे, पण ते त्याच्यासाठी अर्जंट नसतं. तर तो पोस्टपोन करतो किंवा नंतर किंवा उद्या केलं तर चालेल का? अशा ह्या आळशा व्यक्तींना म्हटलेलं आहे की एकदा एका राजाने पूर्ण आपल्या गावामध्ये दवंडी पिटवली आणि सांगितलं की जेवढे काही आळशी आहेत तेवढ्या सर्वांनी माझ्याकडून बक्षीस घेऊन जा. तर ते बक्षीस घ्यायलाही न आलेले होते. असा हा आळसाचा कहर म्हणता येईल. तर आळस हा माणसाचा शत्रू आहे. तर कोणतीही गोष्ट जर आपल्याला चांगली करायची असेल, तर त्याला उद्या, नंतर न म्हणता आपण प्रथम प्राधान्य द्यायला हवं. आणि ज्या गोष्टी नको आहेत, ज्याने त्रास होतो इतरांना, स्वतःला किंवा दुःख होतं, अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात. तर ती शक्ती परमेश्वर आम्हाला मेडिटेशनच्या द्वारे देतो. आणि म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि आळस या षड ऋपूंवर जेव्हा आपण खऱ्या अर्थाने विजय मिळवतो, तेव्हा ती खरी शिवरात्री साजरी होते. तर भगवंताला शिवरात्री निमित्त उपवास कोणता करायला हवा? तर आपल्या आंतरिक षड ऋपूंचा. आणि म्हणून परमात्मा म्हणतायत की आज शिवरात्रीला आपण शिवावर 3 पानांचं बेल चढवतो, धोत्र्याचं फूल वाहतो, आणखीन प्रथम नंदीचं दर्शन घेतो आणि मग शिवाच्या मंदिरात जातो आणि मागे गौमुख ठेवलेलं आहे. हे पण सुंदर एक अध्यात्म रहस्य आहे. तर परमात्मा जसं म्हणतायत की नंदी बैल, आपण एखादी गोष्ट जेव्हा विचारतो तेव्हा आपण म्हणतो की काय नंदी बैलासारखा मान हलवतोयस? अर्थात ईश्वर जेव्हा धरतीवर येतात, तेव्हा प्रजापिता ब्रह्मा यांनी भक्ती, पूजा, पाठ, शास्त्र, ग्रंथ, सत्संग त्याने आपल्या जीवनामध्ये 12 गुरु केले होते. जसं दत्ताने 24 गुरु केले, तसं प्रजापिता ब्रह्मा याने आपल्या जीवनामध्ये वयाच्या 60 पर्यंत 12 गुरु केले. परंतु तो जेव्हा धर्तीवर येतो आणि हे माध्यम निवडतो, साधारण वृद्ध मानवी शरीर, आणि जेव्हा हे ज्ञान प्राप्त करतात प्रजापिता ब्रह्मा, त्यांना हे अलौकिक नाव प्राप्त होतं. तोपर्यंत ते होते दादा लेखराज. आणि अशा हा कायापालट मनाचा होतो. भगवंताशी ती आत्मा एकरूप होते आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. तो क्षण म्हणजे संगमयुग म्हटलेला आहे, आत्माने परमात्म्याचं मिलन. तसं म्हटलेलं आहे की आदमी हा खुदा नाहीये, पण खुदा से जुदा भी नाहीये. आपण सगळे ईश्वर नाहीये, ईश्वर हा एक आहे आणि आपण सर्वजण त्याची मुलं आहोत. आणि म्हणून शिवरात्र साजरी केली जाते. परंतु फक्त उपवास न करता त्याचं आपण आध्यात्मिक रहस्य जाणून घेऊयात. आणि जसं म्हटलेलं आहे की 3 पानांचं बेल, अर्थात भगवंत 3 देवतांच्या द्वारे धरतीचं सर्व स्थापना, विनाश आणि पालण्याचं कार्य करतात त्याचं प्रतीक आहे. धोत्र्याचं फूल अर्थात सुगंधहीन फूल, की ज्या झाडाला काटेरी फळ आहे, झाड विषारी आहे, फूल सुगंधहीन आहे, हे शिवावर चढवलं जातं.
जेव्हा आम्हाला हे सर्व आत्म्यांना ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा आम्हा सर्वांचं जीवनही असंच होतं. काटेरी अर्थात दुःख देणं, दुःखी होणं, ही आपली जीवनशैली, लाईफस्टाईल होती. परंतु हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत आम्हाला शिकवतो, की ना दुःख दो, ना दुःख लो. ना दुःख द्यायचं आहे, ना दुःख घ्यायचं आहे, ही भूमिका आमची आपण निभवायला लागतो. नंतर म्हटलेलं आहे, फळ काटेरी झाड विषारी, अर्थात आपल्या सर्वांमध्ये हे षडरूप होते. आणि समुद्र मंथन झाल्यानंतर जसं म्हटलेलं आहे की विष प्राशन केलं आणि रत्नांच्या थाळ्या निघाल्या. अर्थात जेव्हा आपण ह्या अध्यात्म पथावर चालायला लागतो, तेव्हा सर्वप्रथम मनाच्या घुसळणामध्ये जे काही निघतं ते विषच निघतं. अर्थात नकारात्मक विचार, नेगेटिव्हिटी, आणि मन मग ह्या मेडिटेशननी जेव्हा हे दूषित विचार निघून जातात, तेव्हा रत्न प्राप्त करायला लागतो. ज्याला ज्ञान रत्न म्हटलेलं आहे, ज्याच्या आधारे जीवन आमचं हिरेतुल्य बनतं. आणि अशा ह्या सुंदर जीवनाला आकार देणारा परमेश्वर, ज्यांचं माध्यम आहे प्रजापिता ब्रह्मा. आणि म्हणून नंदी हे म्हटलं, दर्शन घेताना आपण प्रथम नंदीच्या दोन्ही शिंगांवर बोट ठेवतो, नंदीच्या कानात बोलतो आणि म्हणतो की ते शिवाला पोचवायचं आहे. अर्थात त्या माध्यमाच्या द्वारे ईश्वराशी आम्ही जोडले जातो. नंतर गौमुख म्हटलेलं आहे आणि शिवाच्या मंदिरामध्ये अर्धी प्रदक्षिणा आहे, पूर्ण प्रदक्षिणा नाहीये. सृष्टी चक्रामध्ये परमात्म्याचं एकच वेळ आगमन होतं. 5,000 वर्षाचं सृष्टीचक्र, ज्याच्यामध्ये 4 युग आहेत आणि वर्तमान समय जो आहे, ईश्वराचा धरतीवर सर्वश्रेष्ठ कार्य करण्याचा समय आहे. आणि म्हणून अर्धी प्रदक्षिणा आहे. पूर्ण सृष्टीचक्रामध्ये भगवंताचं दर्शन नाहीये. फक्त एकदाच आपण संगम युगावर त्याच्याशी एकरूप होतो. समजच्या आधारे, परिचयाच्या आधारे स्वतः भूतलावर भगवंत येऊन मी कोण आहे, कोणामध्ये येतो, काय कार्य करतो, कशासाठी येतो, हे सर्व इंट्रोडक्शन ब्रह्माच्या थ्रू आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आम्ही हे सर्व ज्ञान प्राप्त करून, ग्रहण करून, त्याची प्रचिती घेऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो. म्हणून म्हटलेलं आहे, आम्ही घडलो, तुम्हीही घडाना. परंतु आजच्या कलयुगाचं ब्रीद्यवाक्य वेगळं आहे. आम्ही बिघडलो, तुम्हीही बिघडाना. आज पुणे हे विद्येचं माहेर घर आहे. परंतु त्याच पुण्यामध्ये आज अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला, आणखीन पाहायला मिळत आहे. तर हे नको आहे. आणि म्हणून आपल्याला हे जर कुठे थांबवायचं असेल, सांभाळायचं असेल, तर प्रत्येकाला अध्यात्माशिवाय पर्याय नाही, असं म्हणता येईल. नंतर गौमुख म्हटलेलं आहे आणि शिवाच्या मंदिरामध्ये नारळ नाही तोडला जात, बाहेर अर्पण केला जातो. कारण परमात्मा जन्म आणखीन मृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही. म्हणून नारळ नाही तोडला जात. नंतर म्हटले 3 बाणांचं बेल, अर्थात 3 देवतांचं प्रतीक. आणि काही मंदिरं शिवाची अमरनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगम आहेत. सर्व ठिकाणी शिवाचीच प्रतिमा आहे. पण नावं मात्र विविध दिलेली आहेत, कारण भगवंताने कार्य धर्तीवर येऊन वेगवेगळी केलेली आहेत. तर काही मंदिरं आहेत ती उंचावर आहेत आणि काही मंदिरं जी आहेत ती अंडरग्राउंड आहेत, गाभाऱ्यात आहेत. तर त्याचं प्रतीक आहे की परमात्मा जितका महान आहे, तितका तोच निर्माण आहे. जितका व्यक्ती महान असतो, तितकीच त्याची नम्रता पण असते. आणि असा हा परमात्मा धर्तीवर येऊन आम्हा सर्वांना ज्ञानरूपी अमृत देत आहे. ज्याचं प्रतीक आहे की शिवावर जो अभिषेक केला जातो, तो गौमुखातून बाहेर येतो, अर्थात ते आपण तीर्थ म्हणून प्राशन करतो. तर गौ ही माता आहे, जिच्या पोटामध्ये 33 कोटी देवता दाखवलेल्या आहेत. पण म्हणून हिंदू धर्मामध्ये गायीचं हे पूजन आहे. तर असं हे विविध स्वरूपाने आपण भक्ती मार्गामध्ये महाशिवरात्री साजरी करत आलो. सर्व सणांमध्ये, सर्वच भारतामध्ये जे सण आहेत, ते काही ना काहीतरी अध्यात्म रहस्याने भरलेले आहेत. त्यातल्या त्यात महाशिवरात्री ही आम्हा सर्वांसाठी खूप शुभ आहे. कारण भगवंत आल्यानंतर त्या सृष्टीचक्रामध्ये परिवर्तनाचा समय जो आहे, तो म्हटलेला आहे अति आणि अतिचा अंत. तर कलयुगाचं वातावरण हे अतिकडे चाललेलं आहे, परंतु जो ईश्वराशी जुडला जातोय मनबुद्धीने, किंवा ज्याचा अध्यात्म बेस आहे, नामस्मरण आहे, भगवंताची स्मृती आहे, ईश्वराबद्दल श्रद्धा आहे, तो मात्र म्हटलेला आहे तरेल,
अर्थात हा भवसागर आहे. त्याच्यामध्ये आपली सर्वांची नाव हेलकावे घेतीये, परंतु त्याला सर्वशक्तिमान परमात्मा जेव्हा खिवय्या ह्या स्वरूपाने प्राप्त होतो, तेव्हा मात्र आपले नाव डगमग होते, हेलकावे घेते, परंतु ती डुबत नाही. हा मात्र आत्मविश्वास आम्हाला कुठेतरी परमात्मा देऊन जातात आणि त्याची प्रचिती आम्ही रोजच्या रोज आपल्या जीवनामध्ये आम्ही घेत आहोत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, महाशिवरात्री ही सर्व ठिकाणी जसं मी म्हटलं, की कोणत्या ना कोणत्या मंदिरांमध्ये ब्रह्माकुमारीचे जेवढे काही सर्व ठिकाणी जे ब्रांचेस आहेत, संस्था आहेत, मोठमोठाले प्रोग्राम आयोजित केले जातात. आणि याचा उद्देश आहे, की धर्तीवर आलेल्या ईश्वराला, परमात्म्याला, जो आपल्या सर्वांचा मातपिता आहे, ज्याला आपण तमेव माताश्च पिता तमेव म्हणत आलो, त्या ईश्वराला सर्वांनी ओळखावं. तो ह्या कुठल्या संस्थेचा नाहीये, कुठल्या एका व्यक्तीचा नाहीये, कुठल्या एका पंथाचा नाहीये. जसं सूर्य हा सर्वांसाठी आहे, पृथ्वी ही सर्वांसाठी आहे, तसा परमेश्वर पण सर्वांचाच आहे. फक्त आपण म्हणायला म्हणतो, परंतु त्याच्याशी जुडल्यानंतरची जी प्राप्ती आहे, की आपणही म्हणतो ईश्वराचीच मुलं आहोत आम्ही पण. भगवंत पण माझाच आहे. परमात्मा हा माझा आहे, तो पिता आहे. परंतु पिता हा कसा आहे, त्याची जेव्हा आपण अनुभूती घेतो, तो पॉइंट ऑफ लाईट आहे, एनर्जी आहे, ब्रॉड आहे, अगाध आहे, त्याची महिमा तो विशाल आहे. अशा परमात्म्याशी जेव्हा आपण जुडतो, तेव्हा आपल्या जीवनाचं आणि जगण्याचं मी म्हणेन, की एक सार्थक होतं. आणि म्हणून समय आम्हा सर्वांना सांगत आहे, की समय हा विनाशाकडे अतिमध्ये जात आहे आणि ती प्रत्येक गोष्ट आपण आज पृथ्वीवर पाहत आहोत. आज पाणी दूषित आहे, हवा दूषित आहे आणि ह्याचे परिणाम जे आहेत ते सर्वांवर आपल्याला दिसत आहेत. आज अनेक प्रकारचे आजार जे पूर्वी आपल्याला पाहायला, ऐकायला मिळत नव्हते, आज घराघरांमध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वास्थ्याशी रिलेटेड काही ना काहीतरी अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत, दुःखी आहेत. आणि म्हणून कोरोना नंतरचा तर काळ आपण सर्वजणच अनुभवत आहोत. कोणता काळ आलेला आहे, तर प्रगती ही आहे. परंतु प्रगती मी जसं म्हणेन, की भौगोलिक गोष्टींची प्रगती आहे, परंतु आंतरिक मात्र मूल्यांची ढासळण आहे. तर ही प्रगती, प्रगती नाहीये. कारण पूर्वी ही कुटुंब होती, पैसा नव्हता. परंतु हल्ली पैसा आहे, कुटुंब राहिलेली नाहीयेत. आणि म्हणून ईश्वर हा वसुधैव कुटुंबकम, सारं विश्वच माझं घर आहे आणि विश्वातले माझे बांधव आहेत, ही भावना ब्रॉड होण्यासाठी त्या ईश्वराला, धर्तीवर आलेल्या परमात्म्याला जाणणं, ओळखणं हे अति महत्वाचं आहे. कारण ईश्वर हा कुठल्या ह्याच्यामध्ये बांधून घेणारा नाहीये. तो जसा सर्वांचा आहे आणि मी आत्मा परमात्म्याचे संतान आहे, बाळ आहे आणि तो पिता आहे. हे जेव्हा संबंध जुळतात, तेव्हा ते आपण जे मेडिटेशनच्या आधारे प्राप्ती करतो, त्या प्राप्तीचं काउंटिंग नाहीये. ते अनलिमिटेड आहे. जसं आपण म्हणू, की साखर खा म्हणजे त्याचा गोडवा कळेल. ती साखर खाल्ल्यानंतरच गोडवा कळतो. तसं परमात्मा काय आहे, ही अनुभूती ह्या देहामध्ये प्रत्येकाने करावी. कारण भगवंताचं ह्या माध्यमातून सांगणं एवढंच आहे, की मी ह्या धर्तीवर येऊन अविरतपणे, निस्वार्थपणे सर्व मनुष्य आत्म्यांना दुःखापासून मुक्ती आणि मोक्ष देण्यासाठी आलोय. तर प्रत्येकाने ओळखावं आणि या जगण्याचं सार्थक करून घ्यावं. तर म्हटलेलं आहे, बदला आणि बदलण्यासाठी इतरांना पण सहकार्य करा. जसं आपण पाहतो, की जगामध्ये अनेक संस्था अशा आहेत, जे एकमेकांना कोणत्या ना कोणत्या रूपाने सहायता देतात, सहकार्य करतात. तशी सहायतेची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होते, तेव्हा आपण एक सुंदररित्या विश्वाकडे पण पाहतो, स्वतःकडे पण पाहतो आणि ईश्वराच्या कार्याकडे पण पाहतो. तर अशा प्रकारे आपण शिवरात्री साजरी करूयात. आज आपण आत्तापर्यंत करत आलो, ती पण छान आहे. तर आणखीन छान करूयात. आणि म्हणून परमात्मा जसं म्हटलेलं आहे, काशी विश्वनाथ आहे. बऱ्याच ठिकाणी शिवाची मंदिर आहेत. 12 ज्योतिर्लिंगम आहेत. आज नेपाळमध्ये आहे मंदिर, पशुपतीनाथ आहे. तर प्रत्येक मंदिराचं पण एक आध्यात्मिक, अलौकिक रहस्य आहे. जसं अमरनाथ म्हटलेलं आहे, ज्याला जन्म मृत्यू नाही. पशुपतीनाथ अर्थात मानव जेव्हा कर्माने धर्माने पशु बनतो, तेव्हा नराचा नारायण बनवण्यासाठी परमेश्वर अनेक मनुष्य आत्म्यातलं
आसुरत्व काढून दैवत्व स्थापन करतो. आणि म्हणूनच आपले जेवढे सगळे सण आहेत, होळी आहे किंवा दसरा आहे, हे वाईटावर चांगल्याची विजय ह्याचे प्रतीक आहे. तर सण साजरे करतो आपण, पण त्याचं आध्यात्मिक रहस्य जेव्हा जाणून घेऊन करतो, समजून घेऊन करतो, त्याचा आनंद जो आहे तो डबल होतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, पशुपतीनाथ, अमरनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, घृष्णेश्वर, भीमाशंकर अशी 12 ज्योतिर्लिंगम आहेत. आणि बरीच मंदिरं जी आहेत ती बरीच ठिकाणी आहेत आणि हे सर्व मंदिरं आपल्या भारत भूमीवर आहेत. आणि म्हणूनच आज आपलं पावित्र्य एवढं टिकून आहे. आज संगम पण आहे, कुंभमेळा पण आहे. आपल्या प्रत्येक आठवड्याचा दिवस पण एक ना एक देवी देवतांची आठवण करून देणारा आहे. सोमवार म्हणजे शिवाचा आहे, मंगळवार देवीचा आहे. असे प्रत्येक दिवस आम्हाला काही ना काहीतरी पुण्यकर्म करायला शिकवतात. म्हणून हे जीवन खूप अमूल्य आहे. टाईम इज मनी म्हटलंय आणि जीवन पण हिरेतुल्य आहे. ते प्रत्येकाने ह्या जीवनाचं, समयाचं मूल्य समजून घेऊन आपल्या विचारांना एक सुंदर दिशा द्यावी. विचारांना चांगलं श्रेष्ठ करावं. संकल्प जसं बीज, कर्म बीज, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुख आणखीन शांती ही प्राप्ती होत राहते. तर सर्वांना मी हीच विनंती करेन, की आपण 2 सेशनमध्ये जरूर काही ना काहीतरी ह्या भागातून प्राप्त केलं असेल आणि कोणाला काही वाटतही असेल, की आपण काहीतरी आणखीन जाणून घ्यावं, तर जरूर आपलं स्वागत आहे. आणि मी सुरुवातीला जसं सांगितलं आपल्या सर्वांना, की सिस्टर शिवानी बहीण पण येत आहेत. ऑनलाईन पण रजिस्ट्रेशन आहे. त्याची लिंक पण दिलेली आहे. तर ते उंडरी पिसोळी ह्या ठिकाणी तो कार्यक्रम सकाळी 7 ते 9 आहे. त्याच्यामध्ये पण आपल्या सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. तर सुंदर विचारांना सर्वांनी शांतपणे डिस्टर्ब न करता ऐकून घेतला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद, आभार. ओम शांती.